दादा, कसे आहात तुम्ही? वाटलं नव्हतं कधी तुमच्याशी असं बोलावं लागेल. असो, आज तुमच्या अनिताचा 61 पूर्ती सोहळा सुरू आहे. हो दादा, 61 पूर्ण. वय जरी वाढले असले तरी ती मात्र आधीसारखीच आहे. तुम्ही म्हणायचे ना अगदी तशीच डाखीन. आज सगळे जमले तिची 61 साजरी करायला, पण तुमची जागा रिकामी आहे. दादा, तुमचं नसणं खूप जाणवतंय सगळ्यांना. तुम्ही असता तर तिचा आजचा आनंद दुप्पट नाही तर 10 पट असता. आणि हे सगळं बघून तुमच्या आनंदाला तर कुठली सीमाच उरली नसते. लग्नाआधी काय आणि लग्नानंतर तिच्या नशिबी हालच होते. पण कुठल्याही गोष्टीची तक्रार न करता आनंदात संसार केला तिनं. त्याबद्दल खरंच तिला सलाम. अहो, घरात 2 वेळचं व्यवस्थित खायला नाही की सणवाराला साडी नाही. कुठली हौसमौस नाही की जीवाला आराम नाही. आहे त्यामध्ये काटकसर करत आनंदात दिवस काढले तिने. आजवर कधी तिला कुठल्या गोष्टीसाठी अडून बसलेलं पाहिलं नाही. त्या बिकट परिस्थितीचे खापर कोणावर फोडलेले पाहिलं नाही. दादा, अशी वाघीण बायको मिळायला नशीब लागतं आणि अशा आईच्या पोटी जन्म घ्यायला भाग्य. आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येतात. माणूस खचायला लागला की तो लढण्यासाठी प्रेरणा शोधतो. कुणी छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतो, कुणी झाशीच्या राणीकडे, कुणी आपल्या नेत्याकडे, तर कुणी अजून कोणाकडे. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आम्ही खचतो तेव्हा कोणाला पाहतो? आम्ही पाहतो आमच्या आईला. कठीण परिस्थितीत तिचं झगडणं जवळून पाहिलंय आम्ही. आणि त्यापुढे आमचे प्रॉब्लेम्स क्षुल्लक वाटू लागतात हो. तुमच्या अचानक जाणे आम्हा सर्वांसाठी शॉक होता. सावरायला खूप वेळ लागला. नंतर मम्मीने आई आणि वडिलांच्या जबाबदाऱ्या एकटीनेच पार पाडल्या. तुम्हाला माहित आहे ना, ती खचत नाही. ती प्रत्येक परिस्थितीमध्ये खंबीरच उभी राहते. आणि तिचा हा स्वभाव आम्हाला खूप आवडतो. आज माझे बोलणे ऐकून सर्वांनाच धक्का बसला असेल कदाचित. जिच्याशी माझं अजिबात पटत नाही, मी तिच्याबद्दल एवढं बोलतोय. तिला आयुष्यात सगळ्यात जास्त त्रास देणारा मी, तिचा सगळ्यात जास्त मार खाणारा मी. पण खरं सांगू, त्रास जरी देत असलो ना, तरी तिच्याबद्दल आदर, प्रेम आणि अभिमान आहे मनात. आम्ही जे काही आहोत ना आज, ते फक्त तिच्यामुळे. तिचे संस्कार, तिची शिस्त, नीटनेटकेपणा, तिचा लढवय्य आणि कधी हार न मानणारा स्वभाव नकळत आमच्यात उतरलाय. अगदी सांगायचे झाले तर, मोठी स्वप्न पाहायला तुम्ही शिकवलीत आणि ते पूर्ण करण्याचं बळ तिने दिलंय. आम्हा सगळ्यांचे मस्त चालले आहे आणि यामध्ये सिंहाचा वाटा तुमच्या तिचा आहे. आम्हाला सगळ्यांना घट्ट जोडून ठेवलं तिने. तुमच्या मोठ्या मुलीचंही चांगलं सुरू आहे. साक्षी आर्टिस्ट आहे, दिल्लीला असते. स्वामिनी 11वीला आहे. आता वैसा अक्काबद्दल काय सांगावे. मम्मीची कार्बन कॉपी डिक्टो पुरून उरते सगळ्यांना. सुयश मोठा झालाय आणि आता सागर बरोबरच काम करतोय. श्रुती 12वीला आहे यावर्षी. जावई आठवण काढतात तुमची मात्र हा. नमस्ते मोठी झाली, 5वीला आहे आता. आजीचं अजिबात ऐकत नाही, तरीही आजीची लाडकी आहे फार. नमा आणि अमृताला तुमची आठवण येते नेहमी. आता सर्वात महत्वाचा अपडेट. यावर्षी जुलैमध्ये सागरचं योगिता बरोबर लग्न थाटामाटात पार पाडले मम्मीने. योगिता बऱ्यापैकी मम्मीसारखीच आहे, रफ अँड टफ. मम्मीच्या तालमीत आता सागरही चांगलंच तयार झालाय. सगळी जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो. मला तर दरवेळी तो मोठा आणि मी लहान भाऊ असल्यासारखं वाटतं. आजकाल मला सागरचा भाऊ म्हणूनच ओळखतात इकडे. तुमच्यासारखंच नाव आहे त्याचं. आजचा सगळा कार्यक्रम सागरनेच घडून आणलाय. खूप जीव लावतो तो मम्मीला, माझ्यापेक्षाही जास्त, आणि याचा मला खूप आनंद आहे, अभिमान आहे. अहो, अमृता आणि योगिता मम्मीला स्वतःच्या आईसारखंच मानतात.
कधी कधी प्रश्न पडतो, या सुना आहेत का मुली? कदाचित त्यांना शिस्तप्रिय सासूमध्ये प्रेमळ आई गवसली असावी. आता तिच्याबद्दल सांगायला गेले तर ही रात्रही पुरायची नाही, माहिती आहे तुम्हाला. थंडी खूप आहे इकडे. आलेले पाहुणे वेळेत घरी पोहोचायला हवेत. त्यामुळे आज जरा उरकत घेतो. एकंदरीत तुमची अनिता आनंदात आहे, सुखात आहे. आम्ही सगळे काळजी घेतोय तिची व्यवस्थित. तुम्ही काळजी करू नका तिची. बाकी बोलू तिच्या 75ला. तुमचा अरविंद.